कधी-कधी एक दिवस इतका धावपळीचा असतो ना, की काय सांगू. सकाळची सुरुवात झाली ती झाडावरील उरलेले सगळे आंबे काढण्यापासनं. यावर्षीचे शेवटचे आंबे म्हणून आधी छान निवडून घेतले आणि आईने त्याचा किस करून दिला आणि लगेच हातोहाती मी त्याचा साखर आंबा देखील करायला घेतला. इतक्यात दूध उतू जाता जाता वाचले. इतक्यामध्ये ना असंच होतं, व्हिडिओच्या नादामध्ये गडबड होऊन जाते. मग काल दळण आणले होते, ते छान डब्यात भरून घेतले. कारण आजकाल पावसाच्या ओल्याव्यामुळे ना मुंग्या, माकोडे क्षणात लागतात. त्यामुळे सगळं छान दळण वगैरे भरून घेतले आणि आज श्रीमदला बरे नव्हते, म्हणून त्याला शाळेला सुट्टी झाली होती. तो झोपला आहे, तो उठायच्या आधी मला सगळी कामं करून घ्यायची होती. झाडझूड, पुसपास वगैरे सगळी कामे छान करून घेतली. त्यानंतर त्याला नेलं क्लिनिकमध्ये. डॉक्टरांनी सांगितले, की त्याला फूड इन्फेक्शन झाले आहे. घाबरण्यासारखं असं काही नाही. त्यामुळे काही औषधं, गोळ्या वगैरे डॉक्टरांनी लिहून दिले आणि लगेच आम्ही निघालो घराकडे आणि बघाण्याची अशी मस्ती सुरू होती, विचारूच नका. त्यानंतर संध्याकाळी गेलो आम्ही जितूदादाकडे, कारण याला जितूदादाकडचा पॅरेट बघायचा होता आणि श्रीमदला पॅरेट बघून इतका काही आनंद झाला ना, की त्याचा आनंदच वेगळा होता आणि तो माझ्या मागे लागला होता, की "आई तू पण हातात पॅरेट घे." आता मी हातात पॅरेट घेतला आहे आणि आमचा श्रीमद कसा मागे राहणार? म्हणून श्रीमदने देखील तो पाठीवर गेला आणि त्याला इतक्या गुदगुल्या होत्या होत्या ना, की काय सांगू. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.